नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या चॅनलवर जॉब विथ भूषण. तुमच्यासाठी एक चांगली जॉब ऑपॉर्च्युनिटी घेऊन आलेलो आहे मित्रांनो. LIC हाउसिंग फायनान्स लिमिटेडतर्फे अपेंटिसशिप भरती निघालेली 2025 साठी मित्रांनो. याच्यामध्ये ग्रॅज्युएट अपेंटिसशिप असणार आहे आणि ग्रॅज्युएट डिग्रीवाले अप्लाय करू शकतो. ऑल इंडियासाठी इथं वॅकन्सी असणार आहे. 250 पदांसाठी इथं अपेंटिसशिपसाठी भरती असणार आहे मित्रांनो. ओके. तर संपूर्ण माहिती तुम्हाला मी या व्हिडिओच्या मार्फत देणार आहे. ऑनलाईन पद्धतीने आपल्याला अपेंटिसशिपसाठी अप्लाय करायचं आहे. ओके. आणि जास्तीत जास्त मित्रबरोबर शेअर करायचा, व्हिडिओला चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचं, बेल आयकॉनला प्रेस करून ठेवायचे. आणि ज्यांना कोणाला ऑनलाईन फॉर्म भरायचा असेल, भरता येत नसेल, तुम्ही मला मेसेज करू शकता. मी तुमचा फॉर्म भरून देईल. त्यासाठी तुम्ही मला टेलिग्राम चॅनल, व्हॉट्सअप ग्रुप, इंस्टाग्राम आयडी, फेसबुक आयडीला मेसेज करू शकता. चला तर मग सुरू करूया व्हिडिओला. मित्रांनो, ही जी वॅकन्सी असणार आहे LIC हाउसिंग फायनान्स अपेंटिसशिप प्रोग्राम असणार आहे. ॲडव्हर्टाईज नंबर 3 असणार आहे 2025 साठी. त्याच्यासाठी ॲप्लिकेशन फॉर इन्व्हाइट केलेलं आहे. फ्रेशर ग्रॅज्युएटवाले इथं अप्लाय होतं. फ्रेश कॅन्डिडेटसाठी इथं चांगली ऑपॉर्च्युनिटी असणार आहे हाउसिंग फायनान्ससाठी. ओके. अपेंडिक्स असणार आहे. ऑन जॉब आपल्याला ट्रेनिंग असणार आहे. सिलेक्टेड फ्रेश कॅन्डिडेट इथं अप्लाय करू शकता. त्याच्यामध्ये सॉफ्ट स्किल, डोमेन नॉलेज आणि गेट आपल्याला गेट रिअल टाइम वर्क एक्सपिरियन्स आपल्याला इथे भेटणार इंडस्ट्रीकडून. ओके. अपेंडिशिपसाठी त्याच्यात नॉट एम्प्लॉयमेंटवाले अप्लाय करू शकता फक्त. ओके. नॉट एम्प्लॉयमेंट, नॉट ज्यांच्याकडे एक्सपिरियन्स असेल ते कधी अप्लाय करू शकत नाही. ते फ्रेशवालेच अप्लाय करू शकता. ओके. LIC हाउसिंग फायनान्स लिमिटेड तर्फे असणार आहे. ऑल अपेंटिसशिप सक्सेसफुली झाल्यानंतर कंप्लीट आपल्याला अपेंटिसशिप LIC हाउसिंग फायनान्स तर्फे आपल्याला इथे सर्टिफिकेशन भेटणार आहे आपल्याला. आणि आपल्याला कंडक्ट केलं जाणार आहे BFIC सेक्टरमध्ये. आपल्याला इथे जॉब आणि इन्फॉर्मेशन प्लेसमेंट देणार आहे मित्रांनो. ओके. चांगली ऑपॉर्च्युनिटी असणार आहे. जॉब प्लेसमेंट पण भेटणार आहे आपल्याला. ऑपॉर्च्युनिटी असणार आहे बँकिंग, फायनान्शियल सर्व्हिसमध्ये, इन्शुरन्स कंपनीमध्ये, BFSI सेक्टरमध्ये. ओके. याच्यामध्ये आपल्याला अपेंटिसशिपसाठी आपल्याला मित्रांनो नंबर ऑफ अपेंटिसशिपसाठी LIC हाउसिंग फायनान्ससाठी इथं सिटी दिलेलं आहे 250. ऑल इंडिया 250 वॅकन्सी असणार आहे. आणि ते स्टायपंड असणार आहे आपल्याला अपेंडिक्ससाठी 12 मंथसाठी. 1 वर्षासाठी अपेंडिक्ससाठी आपण करणार आहोत. अपेंडिक्स आपली स्टार्टिंग असणार आहे 14 जुलै 2025ला. मंथली आपल्याला स्टायपंड असणार आहे याच्यामध्ये 12,000 रुपये आपल्याला स्टायपंड असणार आहे मंथली मित्रांनो. ओके. अपेंडिक्समध्ये चांगली स्टायपंड पण आपल्याला चांगल्या प्रकारे बघायला मिळतो आहे. इलेव्हनची क्रायटेरिया असणार आहे आपल्याला. एज क्रायटेरिया आपल्या काउंटिंग होणार आहे 1 जून 2025 पासून 20 ते 25 वर्षापर्यंत आपण अप्लाय करू शकतो. एज्युकेशन क्वालिफिकेशन आपल्याला असणार आहे एनी ग्रॅज्युएट डिग्री स्ट्रीमवाले अप्लाय करू शकतो. ओके. प्रिव्ह्यू वर्क वगैरेवाले इथं अप्लाय करणार नाही. ज्यांच्याकडे एक्सपिरियन्स असेल ते इथं अप्लाय करू पण नका. फ्रेशरसाठी वॅकन्सी असणार आहे. आपल्या ॲप्लिकेशनसाठी आपल्याला ॲप्लिकेशन आपल्याला अपेंटिसशिपसाठी अप्लाय करायचं आहे NATHच्या वेबसाईटवरून. NATH.education.gov.in याच्यावर रजिस्ट्रेशन करायचं आहे. त्यानंतर आपल्याला रजिस्ट्रेशन झाल्यानंतर नंबर वगैरे मॅन्युअल आल्यानंतर आपल्याला इन्फॉर्मेशन @bfsi.com याच्यावर आपल्याला पेमेंट फीस पे करायचं आहे मित्रांनो. ओके. याच्यामध्ये दिलेलं आहे एंट्रन्स एक्झाम वगैरे डिटेल वगैरे दिलेलं आहे. एक्झामिनेशन होणार आहे आपल्याला. याच्यामध्ये आपल्याला स्किलसाठी 100 मार्कांसाठी मल्टिपल चॉईस क्वेश्चन असणार आहे. त्याच्यामध्ये आपल्याला विथ आपल्याला इथं असणार बँकिंग, इन्व्हेस्टमेंट, इन्शुरन्स आणि त्याच्यानंतर कॉम्प्युटर अपडेटेड रिझनिंग, डिजिटल, कॉम्प्युटर, इंग्लिशचे क्वेश्चन असणार आहे. 60 मिनिट्सचा टाइम असणार म्हणजे 60 मिनिटाचा टाइम दिला जाणार 1 तासासाठी. याच्यामध्ये आपल्याला मित्रांनो. ओके. याच्यामध्ये आपल्याला घर बसल्या आपली एक्झामिनेशन असणार आहे. इथं लिहिलेलं आहे बघू शकता तुम्ही. कुठे आपल्याला एक्झामिनेशनला जायचं नाही आहे. होम बट आपला ॲब्सोल्यूट आपल्याकडे एकदम मोबाईल फोन पाहिजे आहे. कॅमेरा आपला चालू पाहिजे मोबाईलचा. इंटरनेट कनेक्शन आपलं चांगलं पाहिजे. तर आपण इथे घर बसल्या एक्झाम देणार आहोत मित्रांनो. ओके. याच्यामध्ये आपल्याला एक्झामिनेशन फीज असणार आहे BFIC सेक्टरपासून 944 रुपये जनरल, EWS, OBC करता. ओके. त्याच्यानंतर आपल्याला 708 रुपये असणारे SC ST फिमेल कॅन्डिडेटसाठी आणि 472 रुपये PWD कॅन्डिडेटसाठी. ओके. याच्यामध्ये ऑनलाईन फीज आपल्याला पे करून घ्यायची. डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन नंतर होणार आहे आपल्याला शॉर्टलिस्टेड झाल्यानंतर एक्झामिनेशनच्या. ओके. त्यानंतर आपण इथं अप्लाय करण्यासाठी इम्पॉर्टंट डेट दिलेला आहे 13 जुलै 2025 पासून 13 जून 2025 पासून 28 जून 2025 पर्यंत अप्लाय करून घ्यायचं आहे. ओके. लास्ट आपल्याला 30 जून पर्यंत आपण पेमेंट फीज वगैरे करू शकतो सेक्टरसाठी. इथं सगळी माहिती वगैरे दिलेली आहे. एंट्रन्स एक्झाम वगैरे आपले जे होणार आहे आपले चालू झालेले फॉर्म 3 जुलैपासून आपल्याला एक्झामिनेशनचं कंडक्टेड सेक्टर स्किल असणार आहे. त्यानंतर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन 8-9 जुलैला असणार आहे. ओके. अशा पद्धतीने 11-12 जुलैला आपण 10-11 जुलैला आपल्या इथं फायनल सिलेक्शन दिले जाणार आहे. 14 जुलैपासून आपल्याला इथं कामावर घेतलं जाणार आहे मित्रांनो. जॉब आपला चालू होऊन जाणार आहे. ओके. तर काही क्युरी वगैरे असेल तर तुम्ही या मेलवर मेल करू शकता. इथं आता बघू आपण ऑल स्टेटसाठी किती वॅकन्सी असं स्टेट वाईज. ओके. आंध्र प्रदेशला इथं 20 वॅकन्सी, आसामला 2 वॅकन्सी, बिहारला 2 वॅकन्सी, छत्तीसगडला 2 वॅकन्सी, दिल्लीला 4 वॅकन्सी, गुजरातला 7 वॅकन्सी, हरियाणाला 4 वॅकन्सी असणार आहे. हिमाचल प्रदेश 1 वॅकन्सी, जम्मू आणि काश्मीर 1 वॅकन्सी, झारखंडला 1 वॅकन्सी, कर्नाटकाला 36 वॅकन्सी, केरळला 7 वॅकन्सी, मध्य प्रदेशला 15 वॅकन्सी असणार आहे.
महाराष्ट्राला 34 वॅकन्सी, ओडिशाला 1 वॅकन्सी, पुद्दुचेरीला 1 वॅकन्सी असणार आहे. ओके. याच्यामध्ये स्टेट वॅकन्सी आपण बघू शकता. पंजाबला 4 वॅकन्सी, राजस्थानला 7 वॅकन्सी, सिक्कीमला 2 वॅकन्सी, तामिळनाडूला 36 वॅकन्सी, तेलंगणाला 24 वॅकन्सी, उत्तर प्रदेशला पण 20 वॅकन्सी, उत्तराखंडला 3 वॅकन्सी, वेस्ट बेंगॉलला 15 वॅकन्सी, टोटल 250 वॅकन्सी असणार आहे. इथं महाराष्ट्राला पण 34 वॅकन्सी दिलेली आहे. ओके. इथं स्टाईप पण आपल्याला 12,000 रुपये असणार आहे प्रति महिना एक वर्षासाठी. आपल्याला स्टेट वाईज आपल्या सिटीचं नाव व जिल्ह्याचं नाव बघून घ्यायचं आहे. आपल्या स्टेटमध्ये आपल्याला आपल्या राज्यामध्ये कोणत्या जिल्ह्याला इथं वॅकन्सी आहे ते आपण चेक करू शकतो. ओके. ऑल इथं आपण चेक करून घ्यायचं, स्क्रीनशॉट तुम्ही घेऊ शकतो. ओके. या आपल्या राज्यामध्ये, महाराष्ट्र राज्यामध्ये आपल्याला याच्यामध्ये खूप सारे जिल्हे ह्याच्यात आहेत, जसं की अहमदाबाद आहे, अहमदनगर, अमरावती, औरंगाबाद, जळगाव, कल्याण, कोल्हापूर, मुंबई, नागपूर, नाशिक, नवी मुंबई, पुणे, सातारा, ठाणे, वर्धा. ओके. तर आपण एवढ्या विभागामध्ये आपण अप्लाय करू शकतो. किती किती वॅकन्सी तुम्ही चेक करू शकता, याच्यामध्ये दिलेल्या आहे. ओके. तर इथं अशा प्रकारे ही माहिती आहे मित्रांनो. जास्तीत जास्त मित्रांना शेअर करायची या माहितीला आपल्या. जे नवीन नवीन त्यांचं ग्रॅज्युएशन झालेलं आहे, जॉबसाठी ते सर्च करत असाल तर बँकिंग सेक्टरमध्ये, हाऊसिंग फायनान्समध्ये एक नंबर अपॉर्च्युनिटी मित्रांनो याच्यामध्ये. ओके. खूप सारा इथे इन्सेंटिव्ह पण आपल्याला भेटतो. आपल्या अप्रेंटिसशिप झाल्यानंतर चांगल्या प्रकारे आपल्याला जॉब भेटला परमनंट. आपल्याला इन्सेंटिव्ह चालू होता. आपल्याला खूप काही इथं अलाउन्स वगैरे पण भेटत असतं. चांगली अपॉर्च्युनिटी असते. ओके. ते इन्सेंटिव्ह आपल्याला चांगल्या प्रकारे मिळतो फायनान्समध्ये, आणि प्रत्येकाला गरजेचं असणारे होम लोन पण प्रत्येक जण घेत असतं मित्रांनो. घर प्रत्येकाचं एक स्वप्न असतं. ओके. ते चांगली पॉझिटिव्ह असणार आहे. तर अप्लाय करून घ्यायचं आपल्याला. ज्याला कोणाला अप्लाय करता येत नसेल तर मला मेसेज करू शकता. टेलिग्राम चॅनल, व्हॉट्सअप ग्रुप, इंस्टा आयडी, फेसबुक आयडीला मी तुमचा फॉर्म भरून देईल मित्रांनो. ओके. आणि तुम्हाला काही शंका वगैरे असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. व्हिडिओ आवडला असेल लाईक करा. ओके मित्रांनो. तुम्हाला याची अप्लाय करण्याची लिंक, NATHची पण, याची पण लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देऊन देईल मित्रांनो. आणि तुम्हाला काय अजून जास्तीत जास्त मित्रांपर्यंत शेअर करा या व्हिडिओला. चॅनलला पहिल्यांदा सबस्क्राईब करा, बेल आयकनला प्रेस करा. डेली तुमच्यासाठी नवीन नवीन जॉब ऑपॉर्च्युनिटी घेऊनच असतो आपल्या चॅनलवर. अशाच जॉब ऑपॉर्च्युनिटीसाठी आपण आता भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र मित्रांनो. थँक्यू.